केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसतेय। व्यावसायिक निलेश नवलाखांचे मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप आहेत। महापौर काळातही गैरव्यवहार केल्याचा आरोप होतोय। निलेश नवलाखांच्या आरोपांना तर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं मत नवलाखांनी व्यक्त केलंय। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आरोप होत असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता दिसतेय। पुण्यामध्ये व्यावसायिक निलेश नवलाखा यांनी मोहोळांवर गंभीर आरोप केलेत आणि मोहोळ व्यावसायिकांना कायमच त्रास देत असल्याचं त्यांनी त्यांच्या यामध्ये तक्रारीत म्हटलंय। रवींद्र धंगेकर करत असलेल्या या आरोपांमध्ये तथ्य आहे असं नवलाखांचं म्हणणं आहे आणि नवलाखा यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मोहोळ यांच्या आर्थिक आणि महापौर पदाचा गैरफायदा घेत गैरव्यवहारांचा उल्लेख करत त्यांच्यावर थेट टीकेची झोड उठवली आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे। 2020 साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला। आज 2025 आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे। त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे। पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल, निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते। पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र धंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय। कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे, परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा गहाण ठेवलं त्यांनी व्यवसायासाठी। असा निर्लज्जपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता, कुठल्याही खासदारांनी केला नव्हता।